तर भाई आज आपल्याला झाला सकाळी सकाळी अमरावतीले आणि नेहमी माझ्यासोबत असं कोण होते पण स्वागत आहे तुमचं चॅलेंज सिरीजच्या 21 दिवशी सकाळी 5 वाजता उठून फ्रेश होऊन थंड पाण्याने आंघोळ करून निघालो 1 महिना अरबी सारखा अमरावतीले. एवढ्या सकाळी जायचं कारण म्हणजे पेपर. हो, रोज वावरात जाणारा पोरगा आज अमरावतीला पेपर चालला. सकाळी ठीक 6 वाजता निघालो कारण की रिपोर्टिंग टाइम हा 7:30 वाजता आहे. आपला पेपर हा फर्स्ट शिफ्ट मध्ये आहे म्हणून थंडीची आयशी टांग म्हणून 60-70 स्पीड पोहोचलो अमरावतीले. पण सेंटर माहित नव्हतं म्हणून गुगल बाबाच्या पाया पडून पोहोचलो. ION डिजिटल झोन इथं आहे आपला पेपर आणि इथं आपण पोहोचलो बरोबर 7:15 ते पण टाइमच्या आत. थँक्स गुगल बाबा. आणि हे बाकीचे पोरं जे आहे ते मला बेस्ट विषय द्यासाठी आले. मजाक केली. हे पोरं पण पेपर द्यायला ते पण बिना अभ्यास करू माझ्यासारखी हसून का आले. पेपर झाला भेटू. हो तर झाला पेपर. जेवढा आहे तेवढा सोडला बिकॉज निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एक चुकला की 3 बरोबर असेल ते पण चुकते. असो जाऊ दे. आम्ही जातो आमच्या गावात, तुम्ही आमचा राम राम घ्या असं म्हणून निघालो मी. रस्त्यात सुंदर असं वैष्णोदेवीच्या मंदिरात गेलो. पाय धुतले आणि पहा बाई असं एकटं असं तर माणूस कुठं बी जाता येते. काढू आपण पण भविष्यात सोलो ट्रिप काढू. बॅग ठेवली, पाया लागलो, मंदिर पाहिलं आणि निघालो घरी. तर आठवलं अबे आपली बॅग तिथेच राहिली. मग बॅग घेतली आणि निघालो नाश्ता करायला. आणि मला असं एकटं खाली बिलकुल नाही आवडत भाई. पण काय करता, भूक लागली ना तर भका नाश्ता उपला. गाडीला पाणी पाजून रेल्वे पाहून पोहोचलो घरी. तर घरी चालू गड्डे खोदणं कारण की आपण काहीतरी बांधवलं जे की तुम्हाला समोर आता 3-4 दिवस बाहेर जायला तर आम्हाला कसरतच करावं लागते बापा. मग गेलो वावरात आणि सायंकाळी गेलो प्रार्थनेला. आणि आज आपला चेस्ट डे आहे. तर फ्लॅट बेंच मशीनचे 4 सेट, इन्क्लाइंड ओव्हरहेड बेंच प्रेसचे 3 सेट करून, डंबल प्रेसचे 3 सेट करून आजचं वर्कआउट झालं खतम. घरी मस्त आई बाबा सोबत जेवण केलं. भेटून नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.